गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञानाचे जग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी मधील लेसन नंबर 7 एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम यामधील बायो जिओ केमिकल सायकल याविषयी माहिती आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर इकोसिस्टम एनर्जी फ्लो म्हणजे काय याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. पर्यावरणातील अन्न साखळी, अन्न जाळे, त्याच्यानंतर एनर्जी पिरामिड आणि त्या अनुषंगाने सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये असणारा जो एक बॉन्डिंग आहे, एक आंतरक्रिया जे संबंध आहेत याविषयी माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतलेली होती. त्यावेळेला निसर्गातील चक्रांचा अभ्यास करतो वेगवेगळ्या, त्यामध्ये प्रामुख्याने सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या आंतरक्रिया सातत्याने होत असतात याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जो पहिला टॉपिक आहे याचं नाव आहे बायो जिओ केमिकल सायकल. सो बायो जिओ केमिकल सायकल मीन्स व्हॉट? बायो मीन्स सजीव, जैविक घटक, अँड देन जिओ मीन्स भू, जमीन, अँड केमिकल मीन्स न्यूट्रियंट्स म्हणजे रासायनिक पदार्थ जे सजीवांसाठी आवश्यक आहेत आणि सजीवांच्या जीवन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते आपण अजैविक घटकाकडनं घेत असतो. आणि हा एक प्रवाह निसर्गामध्ये जो आहे हा सातत्याने सुरू असतो. मीन्स there is a cyclic process of transformation of the nutrients from abiotic to biotic organism. म्हणजे सजीवांमध्ये जे अजैविक घटकांची जी गरज आहे, सजीवांना जी ऊर्जा निर्मितीसाठी आणि शारीरिक क्रियांसाठी लागणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा निर्मिती आणि इतर क्रियांसाठी लागणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते न्यूट्रियंट्स आपण निसर्गातील अजैविक म्हणजे निर्जीव घटकांकडनं प्राप्त करत असतो. आणि त्याचा जो एक फ्लो आहे, जो चक्र आहे निसर्गामध्ये, तो सातत्याने सुरू असतो. म्हणजे निसर्गातील अजैविक घटकांकडून काही रासायनिक घटक किंवा न्यूट्रियंट्स जे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत ते घेणे, त्यानंतर ते सजीवांमध्ये येतात, परत सजीवांमधून वेगवेगळ्या प्रोसेसमधून ते घटक निसर्गामध्ये सोडले जातात. तर हा जो प्रवाह आहे मीन्स बायो जिओ केमिकल सायकल, हा एक सायक्लिक प्रवाहाने निसर्गामध्ये सातत्याने सुरू असतो आणि त्यालाच म्हटलेलं आहे बायो जिओ केमिकल सायकल. सो actually what happened in this cycle we will learn in this topic, particularly concerning this topic there are different subtopics we will learn in this again chapter. या चॅप्टर मध्ये आणखी काही भाग आपल्याला शिकायचे आहेत, ज्यामध्ये कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, निसर्गामधील या ज्या सायकल्स आहेत या कशा पद्धतीने सातत्याने अविरतपणे सुरू आहेत, कशा पद्धतीने हे घटक जैविक मधनं अजैविक मध्ये, परत जमिनीमध्ये आणि परत सजीवांमध्ये, अशा पद्धतीने हा जो एक चक्र आहे सातत्याने निसर्गात सुरू आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. सो लेट्स नाउ वी विल see the first topic, that is a biogeochemical cycle. So some important points are given here. So look at first here now. पहिल्यांदा एक नजर या ठिकाणी जर बघितले तर लक्षात येईल की बायोजिओ सायकल मध्ये काय महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट पॉइंट इज दॅट all organism needs nutrients for their growth. प्रत्येकाला माहिती आहे, तुम्हाला, मला माहिती आहे, मी सजीव आहे, वनस्पती सजीव आहे, या सृष्टीमधील वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आणि मायक्रोब्स, ऑल दीज आर बिलॉंगिंग टू द कॅटेगरी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एव्हरी लिव्हिंग थिंग. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी, त्यांच्या शारीरिक क्रियांसाठी, वेगवेगळ्या क्रियांसाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आपण निसर्गातील वेगवेगळ्या घटकांकडून मिळवत असतो. आणि खास करून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपण आपल्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण अन्नाच्या माध्यमातून मिळवतो. आणि मग अन्न म्हणजे काय? व्हॉट इज फूड? फूड काय आहे? अन्न काय आहे? अन्न हा एक रासायनिक, वेगवेगळ्या रासायनिक घटकांचा एक वेगवेगळे रासायनिक घटक ज्यामध्ये उपलब्ध आहे, ज्या माध्यमातून आपण सेवन करतो आणि आपल्या शारीरिक क्रियांसाठी आपण ऊर्जा मिळवतो. सो दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट केमिकल factors, particularly in the food. There are different factors including in the foods.
अन्न हा एक वेगवेगळ्या रासायनिक घटकांनी बनलेला पदार्थ आहे, ज्यामधून वेगवेगळे घटक आपण आपल्या शरीरासाठी घेत असतो. मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, कार्बन असेल, फॉस्फरस असेल, वनस्पतीस किंवा इतर सजीवांसाठी लागणारे घटक जे काही पोटॅशियम वगैरे जे काही आवश्यक असणारे जे घटक आहेत शरीरासाठी लागणारे, ते सर्व घटक सजीवांना अजैविक घटकांकडून प्राप्त होत असतात. आणि म्हणून पहिला मुद्दा आहे की ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येक सजीवांसाठी न्यूट्रिएंट्सची गरज असते, पोषक तत्वांची गरज असते. आणि ही जी पोषक तत्व आहेत, द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन द इकोसिस्टम इज कॉल्ड अ बायोजिओकेमिकल सायकल. सो दॅट इज द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स. निसर्गामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे एका विशिष्ट चक्राकार गतीने निसर्गामध्ये एकाकडनं दुसऱ्याकडून, दुसऱ्याकडून परत तिसऱ्याकडनं आणि तिसऱ्याकडे परत पहिल्या घटकांकडे जात असतात. म्हणजे आपल्याला लागणारे जे घटक आहेत जे आपण अजैविक घटकांकडनं घेतो ते परत सजीवांमध्ये येतात, सजीवांमधून परत वातावरणात जातात, वातावरणातून परत जमिनीमध्ये, परत वनस्पती किंवा प्राण्यांच्या वापरामध्ये येतात आणि परत वातावरणात. अशा पद्धतीने हा जो एक चक्र सुरू असतो याला आपण म्हणतो एकंदरीत बायोजिओकेमिकल सायकल. सो न्यूट्रिएंट्स ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर. सो आय हॅव टोल्ड यू दॅट की निसर्गामध्ये हा जो एक जैविक आणि अजैविक घटकांमधून एकमेकांमधून होणारे जे ट्रान्सफर आहे अन्नाचे किंवा न्यूट्रिएंटचे, जे एक साखळी, एक त्या ठिकाणी फूड चेन सुरू जी असते किंवा एक प्रकारे त्या ठिकाणी सायक्लिक प्रोसेसने जे न्यूट्रिएंट्स एका सजीवामधून दुसऱ्या जीवांमध्ये, परत त्याच्यानंतर अजैविक घटकांमध्ये, परत निसर्गामध्ये, हा जो एक चक्र असतो निसर्गामध्ये सातत्याने सुरू असतो, हे या बायोजिओ सायकलचं एक वैशिष्ट्य आहे. अँड दॅट्स व्हाय यू नो दॅट बायोस्फियर, लिथोस्फियर, एटमॉस्फियर अँड हायड्रोस्फियर. So these are the different sphere, particularly these are present or which are they exist on the earth. सृष्टीमध्ये पृथ्वीवर बायोस्फियर आहे, लिथोस्फियर आहे, एटमॉस्फियर आहे, हायड्रोस्फियर आहे. वेगवेगळे सजीव सृष्टींचं ज्यांच्यात अस्तित्व आहे. खास करून बायोस्फियर म्हणजे ज्या वातावरणामध्ये सजीवांचे अस्तित्व आहे. मग हवेमध्ये काही सजीवांचे अस्तित्व आहे, पाण्यामध्ये सजीवांचे अस्तित्व आहे, जमिनीतही सजीवांचे अस्तित्व आहे. तर आपण मागे बघितलेलं होतं की एक जो पर्यावरणाचा या सृष्टीमधील इकोसिस्टम शिकताना की बायोस्फियर म्हणजे काय, तर सजीव सृष्टीमधील ज्या ज्या वातावरणामध्ये सजीवांचे अस्तित्व आहे ते संपूर्ण वातावरण मिळून जो तयार झालेला घटक आहे त्याला म्हटलेलं आहे बायोस्फियर. बायो मीन्स जीव, स्पियर मीन्स पर्टिक्युलरली, स्पियर मीन्स ज्या स्पियर मध्ये, ज्याला आपण स्तर म्हणू किंवा एकंदरीत ज्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या स्तरांमध्ये सजीवांचे जे अस्तित्व आहे त्या तो भाग मिळून बनलेला जो स्पियर असतो त्याला आपण म्हटलेला आहे बायोस्फियर. लिथो मीन्स जमीन, जमिनीचा भूभाग, त्याच्यानंतर एटमॉस्फियर वातावरण, हायड्रोस्फियर जलावरण, पाण्याचा भाग असणाऱ्याला आपण हायड्रोस्फियर म्हटलेला आहे. हवेचं आवरण असते त्याला आपण एटमॉस्फियर म्हणतो आणि जमिनीचा जो भूभाग आहे त्याला म्हणतो आपण लिथोस्फियर. सो these are the four sphere where that cycle has been continuously going on. हे चारही जे स्पियर आहेत यामध्ये बायोजिओ सायकल ही अबायोटिक टू बायोटिक आणि बायोटिक टू अबायोटिक म्हणजे सजीवांकडून निर्जीवांमध्ये आणि निर्जीवांमधून सजीवांमध्ये कशाचं हस्तांतरण होत असते, न्यूट्रिएंट्स हस्तांतरण होत असते. जे वेगवेगळे पोषक घटक आहेत मी तुम्हाला सांगितलं, कार्बन असेल, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, याशिवाय शरीराला आवश्यक असणारे जे काही आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, शिवाय तुम्हाला कार्बोहायड्रेट्स आहेत, यामध्ये जे महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं हस्तांतरण सजीवांतून निर्जीवांमध्ये, निर्जीवांतून सजीवांमध्ये सुरू असते. हे महत्वाचं या ठिकाणी आवश्यक आपल्याला समजणे महत्वाचं आहे. And then what is the most important again types of the biogeochemical cycle. या सायकल मधील महत्वाचा जर भाग तुम्ही बघितले, टाइप्स ऑफ द बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल मध्ये महत्वाचे प्रकार जर कोणते आहेत तर पहिला आहे गॅसियस सायकल आणि दुसरा आहे सेडिमेंटरी सायकल. म्हणजे या बायोजिओकेमिकल सायकल मध्ये जर आपण एकंदरीत न्यूट्रिएंटचे जे हस्तांतरण होत आहे, ट्रान्सफर होत आहे एका
घटकांकडून दुसऱ्या घटकांमध्ये, तर यामध्ये दोन टप्पे आहेत, दोन प्रकार आहे. गॅसियस म्हणजे वायू रूपामध्ये जे घटक आहेत ते हस्तांतरित होत असतात एका घटकातून दुसऱ्या घटकांमध्ये, सजीवांमधून निर्जीवांमध्ये, निर्जीवांमधून परत सजीवांमध्ये. हे वायू रूपातील घटक खास करून ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, पाण्याची वाफ आहे. आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की हवेमध्ये नायट्रोजनचे 78% प्रमाण आहे. सर्वाधिक वायूचे प्रमाण हवेमध्ये जर कुठल्या वायूचे असेल तर नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर 21% ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण 0.3%. त्याच्यानंतर इतर जे घटक आहेत पाण्याची वाफ वगैरे हे अल्प प्रमाणामध्ये आहेत. एक साधा उदाहरण जर घेतलं आपण, नायट्रोजन हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे आणि तो नायट्रोजन जो प्रोटीन मधला महत्वाचा घटक आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी महत्वाचा घटक आहे, तो नायट्रोजन वनस्पती डायरेक्ट हवेमधनं पानातून शोषण करून घेत नाही. तर हा जो हवेमधला नायट्रोजन आहे वातावरणातील वेगवेगळ्या क्रियांमधून, ज्यामध्ये पुढे तुम्हाला लक्षात येईल की नायट्रोजन फिक्सेशन एक जी प्रक्रिया निसर्गामध्ये घडते नैसर्गिक रित्या, आणि काही बॅक्टेरिया सुद्धा हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन घडवून आणतात. तर या माध्यमातून हवेतील नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन हा जो मुक्त स्थितीमध्ये हवेमध्ये आहे, याची जेव्हा वेगवेगळ्या घटकांशी अभिक्रिया होते किंवा ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन त्यापासून नायट्रेट्स तयार होतात आणि नायट्राइडच्या रूपामध्ये नंतर परत अभिक्रिया होऊन ते जमिनीमध्ये येतात आणि जमिनीमध्ये आल्यानंतर नायट्रेटच्या संयुग रूपामधला जो नायट्रेट आहे वनस्पती मुळाद्वारे ओढून घेतात आणि वनस्पतीला हवेतला नायट्रोजन या पद्धतीने प्राप्त होतो. म्हणजे हवेतला नायट्रोजन वनस्पती डायरेक्ट पानाद्वारे शोषण करीत नाही. तर ही जी प्रोसेस आहे म्हणजे हवेतील नायट्रोजन नायट्रेटच्या रूपाने जमिनीमध्ये आला. लक्षात घ्या, हवेमधला नायट्रोजन दॅट इज ऍटमॉस्फिअर, जमिनीत दॅट इज अ लिथोस्फिअर, परत वनस्पती ओढून घेतली दॅट इज ए बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर कोणते आहेत? ऍटमॉस्फिअर मध्ये हे दोनही घटक अबायोटिक फॅक्टर आहेत. आता अबायोटिक मध्ये असणारा नायट्रोजन बायोटिक मध्ये आलेला आहे आणि वनस्पतीमध्ये मग वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा जो नायट्रोजन आहे तो वनस्पतींमध्ये आल्यानंतर त्याला भक्षण करणारे जे प्राणी असतील, कारण या सृष्टीमध्ये अन्न साखळी आपण पाहिलेली आहे, तर जे प्रोडक्ट किंवा ज्याला आपण प्रोड्युसर म्हणतो, उत्पादक मराठीमध्ये, जे घटक आहेत जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, दोज लिव्हिंग थिंग दे मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणाद्वारे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेला वनस्पती आपले अन्न तयार करतात त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि या वनस्पतीवर अवलंबून असणारा जो वर्ग आहे, जे प्राणी आहेत, ज्याला आपण प्रायमरी कन्झ्युमर, प्राथमिक भक्षक म्हणतो आपण, तर प्राण्यांमध्ये जी नायट्रोजनची गरज आहे, प्रथिनांची किंवा नायट्रोजनची गरज आहे, तर वनस्पतीच्या माध्यमातून प्राण्यांमध्ये ते नायट्रोजन एक ट्रान्सफर होत असतो अन्नाच्या माध्यमातून. आपण डायरेक्ट हवेमधून नायट्रोजन घेत नाही, आपल्याला प्रोटीनची गरज आहे, आपल्याला वेगवेगळ्या घटकांची गरज आहे, मात्र तो नायट्रोजन आपण हवेमधून डायरेक्ट घेत नाही. हवेमधून आपण श्वसनाद्वारे ऑक्सिजन घेतो. आपण तो ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेमध्ये घेतल्यानंतर ज्या वेळेला ऑक्सिजन ब्लड मध्ये जातो, हिमोग्लोबिन ऑक्सिजन ओढतात आणि मग संपूर्ण शरीरामध्ये सेल्स मध्ये ऑक्सिजन पोचवला जातो आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी रेस्पिरेशन प्रोसेस होते आणि ऊर्जा निर्मिती प्रोसेस होते आपल्या शरीरामध्ये. मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण तंतुकणिका म्हणतो त्या सेलच्या भागामध्ये. बघा या ठिकाणी हवेतला नायट्रोजन श्वसन प्रक्रियेमध्ये आपण घेतलेला आहे, परंतु नायट्रोजन नाही. नायट्रोजन जो असतो वनस्पतीच्या रूपाने प्राण्यांच्या शरीरामध्ये जात असतो आणि मग परत त्या प्राण्यांमधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये प्राथमिक भक्षकावर जो अवलंबून असेल त्या दुसऱ्या प्राण्यांमध्ये जात असतो. तर अशा पद्धतीने जे वातावरणातील नायट्रोजन चक्र आहे किंवा नायट्रोजनचे जे न्यूट्रिएंट्स घटक असतात ते एकाकडून दुसरीकडे हस्तांतरित होत असतात आणि परत सजीव डेथ झाल्यानंतर जो काही मुक्त स्वरूपामध्ये डिकम्पोजिशन नंतर जे नायट्रोजन असते तो वातावरणामध्ये मिसळतो. म्हणजे निसर्गामध्ये हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे किती नैसर्गिकरित्या बॅलन्स करत असतात लक्षात आलं असेल आपल्याला. म्हणजे आपण ऑक्सिजन हवेमध्ये जो आहे उपलब्ध तो आपण घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो श्वसन प्रक्रियेमध्ये
आता कार्बन डायऑक्साईड वनस्पती पर्टिक्युलरली फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती घेतात आणि ते ऑक्सिजन सोडतात. लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि ऑक्सिजन देतात. तो ऑक्सिजन आपण श्वसनामध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण रिलीज करतो. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा जो बॅलन्सिंग आहे, वातावरणातील जे बॅलन्स आहे राखण्याचं काम नेचर कसं करत असते, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हस्तांतरण जे सुरू असते याला म्हटलेलं आहे गॅसियस रूपामध्ये, जे न्यूट्रिएंट्स गॅसियस रूपामधून एका जीवामधून दुसऱ्या जीवांमध्ये किंवा सजीवांमधून निर्जीवांमध्ये ज्यांचं हस्तांतरण सातत्याने होत असते त्या स्टेपला, त्या प्रकाराला आपण गॅसियस सायकल म्हटलं. अँड सेकंड वन दॅट इज अ सेडिमेंटरी सायकल. So sedimentary cycle particularly found in the soil, sediments, rocks, etc. म्हणजे ज्यामध्ये खास करून सॉइल कंपोनेंट्स मध्ये असणारे जे घटक आहेत, हवेमध्ये असणारे घटक वायू रूपामध्ये आहे. जसं तुम्हाला मी म्हटलेलं आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे. हे सर्व घटक जे सजीवांना गरजेचं आहे त्यांचं सातत्याने हस्तांतरण होत असते आणि हे गॅसियस स्टेट मध्ये आहेत, वायू रूपात आहेत, म्हणून याला आपण गॅसियस सायकल म्हटलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे सेडिमेंटरी सायकल, हे साधारणपणे स्थायी रूपामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली फाउंड इन द सॉइल, जे पोषक किंवा जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे घटक आहेत, पोषक द्रव्य आहेत, ते खास करून सॉइल मातीमध्ये, सेडिमेंट्स रॉक्स दगडांमध्ये वगैरे जे असतात त्या माध्यमातून काही घटक हे निसर्गामध्ये सातत्याने चक्र त्यांचा सुरू असतो. एकंदरीत ट्रान्सफर, त्यांचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ट्रान्सफर होत असतात. उदाहरणामध्ये सॉइल कंपोनंट्स, मातीमध्ये जसे उदाहरणामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फेट आहे, एक्सेट्रा. आता हे सर्व घटक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, आपल्याला सुद्धा काही प्रमाणात आवश्यक आहे. ते हे घटक जे असतात खास करून हे घटक वनस्पतीला मातीमधनं वनस्पतीमध्ये जातात. वनस्पतीवर जे प्राथमिक भक्षक तुम्ही, आम्ही किंवा इतर घटक जे अवलंबून असतील त्यांच्यामध्ये इनडायरेक्टली मग ते घटक पुढच्या जीवांमध्ये येतात. त्यांच्यावर जे अवलंबून असणारे दुसरे जीव आहेत तेच घटक त्या पुढच्या जीवांमध्ये जात असतात. म्हणजे ऊर्जेचे हस्तांतरण एका स्टेजवरून दुसऱ्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजवरून तिसऱ्या स्टेजमध्ये, आणि परत जेव्हा हे सजीव घटक शेवटी मृत्यू पावतात त्यावेळेला यामध्ये असणारे जे घटक आहेत परत ते फ्री स्टेटमध्ये वातावरणात मिसळतात. तर हा एक सायकल निसर्गामध्ये सातत्याने सुरू असतो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पर्टिक्युलरली टू द पॉइंट ऑफ एक्झिस्टन्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी यामध्ये हे जे चक्र आहे, नैसर्गिक चक्र, यामध्ये जे खास करून बायोजीव सायकल आहे, याशिवाय यामध्ये जे आपण शिकणार आहोत हे अतिशय या सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला एक काही इथे एक छोटासा चार्ट दिसतोय. इथे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येईल की इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, एटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ अ बायोस्फिअर. लक्षात घ्या, आपण जे 4 स्फिअर म्हटले होते की पृथ्वीवर जे एक जीवावरण आहे, भूआवरण आहे, वातावरण आहे आणि जलावरण आहे. या प्रत्येक आवरणामध्ये सजीव आणि निर्जीवांचे देर इज इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक. आणि सजीव सृष्टीचा हाच सर्वात मोठा स्ट्रॉंग बॉन्डिंग जो आहे, जो बॅलन्स करणारा आहे की आपण जरी सजीव असलो परंतु आपल्या अस्तित्वासाठी निर्जीवांचंही अतिशय महत्वाचं एक अस्तित्व असणे आवश्यक आहे. तो बॅलन्सिंग, तो रिलेशन मेंटेन करणे महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या वेळेला निसर्गामध्ये हा संतुलन बिघडलेला आहे त्या वेळेला प्रचंड उलथापालथ या सृष्टीमध्ये घडून आलेल्या आहेत. हे तुम्ही आम्ही अनुभवतो आहोत. आणि म्हणून सजीव निर्जीव या सृष्टीमधील जे दोनही घटक आहेत त्यांच्यामधील जो एक बॉन्डिंग आहे, एक जो इंटररिएक्शन आहे, सातत्याने होणारी जी आंतरक्रिया आहे, हे सृष्टीच्या दृष्टीने, सजीवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणि याच चक्राला आपण म्हटलेलं आहे बायोजिओ केमिकल सायकल. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी हायड्रोस्फिअर मध्ये
त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअर मध्ये परत, त्याच्यानंतर या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ लिथोस्फिअर मध्ये, हे जे सातत्याने चक्र सुरू असते. मी आताच तुम्हाला सांगितलंय की साधारणपणे वनस्पती सजीव आहेत तर इतर घटक हे निर्जीव आहेत. म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फेट, वॉटर वेपर हे निर्जीव आहेत. पण सजीव म्हणून या पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही इतर वनस्पती जरी असले पण आपल्या अस्तित्वासाठी यांची गरज अतिशय महत्वाची आहे. वनस्पतींना, प्राण्यांना या सर्व घटकांची गरज आहे. आणि हे चक्र निसर्गामध्ये ज्या पद्धतीने सुरू असते त्याचा अभ्यास म्हणजे बायोजिओकेमिकल सायकल. आणि हे या सायकलमध्ये कशा पद्धतीने हे हस्तांतरण होत असते याच अभ्यासाला आपण म्हटलेलं होतं की दॅट इज द बायोजिओकेमिकल सायकल, द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन द इकोसिस्टम. या परिस्थितीमध्ये सजीवांमधून निर्जीवांमध्ये वेगवेगळ्या घटकांचं जे हस्तांतरण होत असते त्यामध्ये गॅसियस स्टेटमध्येही काही घटक आहेत आणि काही सेडिमेंटरी मध्येही काही घटक आहेत. तर या आपण भागाला, या सायकलला नाव दिलेलं होतं बायोजिओकेमिकल सायकल. मला आशा आहे की हा भाग आपल्याला समजला असेल. या पुढचा जो भाग आहे आपण जो पाहणार आहोत तो आहे नायट्रोजन सायकल आहे, कार्बन सायकल आहे आणि ऑक्सिजन सायकल आहे. तर निश्चितच पुढचाही भाग आपण बघत राहा. निश्चित आपल्याला जर याविषयी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा.